क्लिनिंगसाठी. टब क्लीन करायचा आहे, बरेच दिवस झाले टब क्लीन केलेला नाही आहे आणि हे करणं खूप आवश्यक आहे. हळूहळू ते पूर्ण जे त्याच्यातला कचरा आहे तो निघत आहे. आणि तर हे आहे ते पावडर, हे मी हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर सर्वात आधी जे कोणी नवीन असाल तर पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा. आता उन्हाळा लागलेला आहे त्यामुळे शानूची शाळा अर्धा तास अगोदर असते आणि बरं आहे, लवकर उठलं की लवकर कामं होऊन जाते आणि शाळेच्या निमित्ताने होऊन जाते. सुट्टी असली की खूप कामांना उशीर होऊन जातो आणि बाकीचे पण कामं राहून जातात. तर इथे शानूचं टिफिन वगैरे तयार करून दिला. त्यानंतर तिची तयारी जी आहे ती स्वतःच करते. लोशन वगैरे लावणं हे ते कपडे वगैरे थोडेसे करून द्यावं लागते व्यवस्थित आणि वेण्या वगैरे घालून द्यावं लागते आणि जर गडबड झाली तर थोडीशी तयारी पण करून द्यावं लागते. बाय बाय बेटा. यांची काही झाली म्हणजे निवांत बाकीचे कामं वगैरे करू शकतो आपण. तर हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर आजच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि आता असं ठरवलेलं आहे की आता डेली ब्लॉग टाकणार म्हणजे टाकणार. माझी तब्येत खराब असो, काही असो, जे काही असणार ते तुमच्यासोबत शेअर करणार. तर अशा छान छान निर्णयापासून आजच्या ब्लॉगला स्टार्ट करते. तर चला मंडळी, शानू शाळेत गेली की मी थोडा वेळ बसते, पाणी वगैरे पिते, नाश्ता करायचा असला तर नाश्ता करून घेते आणि मग मी लागते माझ्या कामांना. 2-3 दिवसाच्या वर झाली चादर चेंज केलेली नव्हती तर ते करून घेतली. उशीच्या खोळा वगैरे सगळं काही चेंज करून घेतलं. डोक्याला मेहंदी वगैरे लावल्या जाते त्यामुळे काय होते, उशीच्या खोळ्या ज्याही बेकार होते. पुन्हा तेलसुद्धा असते, तेलाचे सुद्धा डागं पडतात. तर वरचेवर उशीच्या खोळा चादर चेंज करत राहावी लागते. ही जी चादर आहे खूप मोठी आहे आणि टाकायला सुद्धा खूप उशीर लागतो. हिची का तुम्ही पण तर मजा केली मस्त. तुम्ही पण मजा नाही केली? आम्ही मगाशी माझा भाऊ आला होता, मस्त आम्ही नाश्ता वगैरे बोलवला बाहेरून आणि त्यांनीच आणला आणि मस्त आईस्क्रीम वगैरे मस्त पार्टी केली आम्ही मगाशी. आणि किती वेळ मला 2 ते 3 तास माझे त्यांच्या याच्यात गोंधळातच गेले, पण मजा आली. तर असं आहे. ते गेल्यानंतर मग मी पटापट कामं वगैरे करून घेतले, स्वयंपाक करून घेतला आणि आता घेतलेलं आहे मी जेवण करायसाठी. आणि आजच्या जेवणात आहे भेंडीची भाजी, वरण, भात, पोळी. तर आता आम्ही जेवण करून घेतो. तुम्ही पण या जेवायला, जसं जमेल तसं. चला मग मंडळी, भेटते तुम्हाला थोड्याच वेळात जेवण झाल्यानंतर. आणि करणसुद्धा आलेला आहे गावावरून आणि त्यांनी काहीतरी आणलं आहे, तर तुम्हाला नंतर सांगते, तर दाखवते. तर आत्ता जस्ट मी कपडे वाळू टाकून आलेले आहे वरून आणि आता मला पुन्हा मशीन लावायची आहे. मशीनमध्येच कपडे लावत असते मी डेली. तर आत्ता मला पुन्हा मशीन लावायची आहे, ते म्हणजे टब क्लिनिंगसाठी. टब क्लीन करायचं आहे, बरेच दिवस झाले टब क्लीन केलेला नाही आहे आणि हे करणं खूप आवश्यक आहे. तर आज मला ना खूप जास्त डिस्टर्बन्स आहे आणि जाऊ द्या आता त्या गोष्टीला. तर मी म्हणत होती की टब क्लीन करणं हे खूप जास्त आवश्यक आहे. कधी कधी काय होतं ना, आपण वॉशिंग मशीन तर घेऊन घेतो, पण ते टब क्लीन कसं करायचं, काय करायचं आणि टब क्लिनिंग जर केलं ना तर सर्व्हिसिंगचं कधीच काम येणार नाही आहे. वॉशिंग मशीनची गोष्ट करत आहे मी. तर त्याचं जे टब क्लिनिंग आहे ते महिन्यातून नाही, 2 महिन्यातून किंवा 6 महिन्यातून एकदा तरी केलं पाहिजे. ते खूप जास्त आवश्यक असतं. नाहीतर मग त्याचा खडखड आवाज येतो मशीनचा, कधी कधी ना आवाज चेंज होतो, कधी काही त्याचे स्मूथनिंग जे आहे ते चाललं जातं आणि कपडे जे आहे कधी कधी निघत नाही. कधी कधी असं वाटते की कपडे मळलेलेच आहे, कपडे क्लीन झालेलेच नाही आहे, कारण पाणी साचलेलं असतं, अंदर गाळ साचलेला असतो, ते पुन्हा आपल्या कपड्यांना लागतं. त्याच्यामुळे टब क्लिनिंग खूप जास्त आवश्यक आहे. एक प्रकारे ते मशीनची सर्व्हिसिंग झाल्यासारखी होते, कारण की आमची जी मशीन आहे ना, वॉशिंग मशीन सॅमसंगची आहे आणि ती एकदा आमच्या इथे पाण्याचा खूप जास्त क्षार आहे पाण्याला. तर त्यामुळे ना एकदा मशीन आमची बिघडली होती. तर त्याचं जे कारण आहे ते पाण्यामुळेच आहे. पाण्यामध्ये खूप जास्त क्षाराचं प्रमाण असल्यामुळे मशीन जी आहे आमची वारंवार सर्व्हिसिंग करावं लागते, नाहीतर ती इतक्या लवकर बेकार होऊन जाईल की आम्हाला त्या वस्तूची काहीच
वस्तूची काळजी घेणं आपल्याच हातात असते. तर मी म्हटलं आता आपण टब क्लीन करतच आहो, तर तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावं, कारण की खूप जणांना माहीत नसतं की टब क्लिनिंग करणे खूप आवश्यक असते बा म्हणून. तर त्यासाठी मी वापरते टब क्लीनसाठी एक पावडर मिळतं. आता आमची सॅमसंगची मशीन आहे, त्यामुळे मी सॅमसंगचं टब क्लिनिंग पावडर बोलवत असते, व ते पण ऑनलाईन. असं मला अजूनपर्यंत मी घेतलेलं नाही आहे. मी ऑनलाईन ॲमेझॉनवरूनच बोलवत असते, किंवा मग सर्व्हिसिंगवाले दादा वगैरे आले इकडे, कोणाचे इथे वॉशिंग मशीन वगैरे घेतले. तर एकदा काय झालं होतं, आमच्या बाजूच्या क्वार्टरमध्ये वॉशिंग मशीन घेतलेली होती नवीन, आणि आमच्या इथे जे दादा येतात ना सर्व्हिसिंगसाठी, तर तेच आलेले होते. त्यांनी मला पहिल्यांदा जेव्हा आमच्याकडे आले होते तेव्हा ते ज्या पुड्या आहेत त्या दिल्या होत्या. तर ते जेव्हा मला तिथे येताना दिसले, तर त्यांना मी त्यांच्याकडून पुन्हा मागवून घेतलं, आणि त्यांनी मला सांगितलं की हे ऑनलाईन तुम्हाला इझिली मिळून जाणार म्हणून. तर तेव्हापासून मग मी ऑनलाईनच बोलवत असते. तर चला मी तुमच्यासोबत शेअर करते ते कोणचं आहे तर पावडर. तर हे आहे ते पावडर. हे मी यूज केलेलं आहे याआधी, आणि म्हणून हे थोडंसं फोडून आहे. तर 2 याचा कॉम्बो ऑफर असतो, तर मग मी ते वालं बोलवलेलं होतं. एक तर पुडी झालेली आहे, आता ही एक आहे उरलेली. तर अर्धी मी 2-3 महिन्या अगोदर केलेली आहे यूज, आता पुन्हा करणार. तर चला तुम्हाला सांगते ही कशा प्रकारे यूज करायचं. तर ही आहे माझी सॅमसंगची फुल्ली ऑटोमॅटिक मशीन. तर चला आता मी तुम्हाला दाखवते. तर हे बघू शकता इथे कसं हे झालेलं आहे. हे तर आपण वरवर साफ करून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे काही आतून मशीन आहे, आणि हे बघा पाणी असतं ना, तर तेच क्लीन करावं लागतं, आणि पाण्यात काही म्हटलं तरी क्षार असतोच. आणि हे बघू शकता तुम्ही किती बेकार झालेलं आहे. तसं तर हे आपण काढून क्लीन करू शकतो, पण हे पावडर टाकल्यानंतर तुम्हाला हे काढून साफ करायची काहीच गरज नाही आहे. तर हे राहू देणार मी याला असंच. आणि आता बघा कसं करायचं आहे. तर हे जे पावडर आहे टब क्लिनिंगचं, हे पूर्ण यामध्ये, पूर्ण नाही म्हणजे अर्धी पुडी तरी एका ह्याच्यातलं अर्धं वापरायचं एका टायमाला. तर हे पूर्ण मी असं टाकून देणार, कारण यातलं अर्धच उरलेलं आहे. आणि आता मशीन ऑन केली की इथे आमच्या ह्याच्यातनं टब क्लिनिंगचं ऑप्शन दिलेलं आहे. इको टब क्लिनिंग दिसलं. तर हे जे आहे कोणाकोणाच्या मशीनमध्ये असते, कोणाकोणाच्या नाही. तर तेव्हा ना याच्यावर लावून द्यायचं, रिंज आणि स्पिनमध्ये याच्यावर लावून द्यायचं, त्यांनी पण साफ होऊन जातं. किंवा असं टब क्लिनिंगचं ऑप्शन असलं तर यावर लावून द्यायचं. तर चला मी आता यार तर हे आलेलं आहे टब क्लीनवर. आता हे स्टार्ट करून देणार. आता बाकी काही करायची गरज नाही आहे. आणि जेव्हा यामध्ये पाणी येणं चालू होणार आणि टब साचणार, आणि जेव्हा धुणं चालू होणार ना, मी तुम्हाला दाखवेन त्यामध्ये किती जास्त डस्ट साचलेला होता. तर चला आता वॉशिंग मशीन जे आहे हे क्लीन होत राहते, तोवर मी माझे घरातले कामं जे आहे ते करून घेते. तर बघू शकता हळूहळू ते पूर्ण जे त्याच्यातला कचरा आहे तो निघत आहे. आणि सुरुवातीला तर पूर्ण क्लीन पाणी होतं, आणि आता हे हळूहळू पूर्ण कचरा निघणार. हे बघा. तर बघू शकता मंडळी, छान क्लीन झालेली आहे मशीन. हे बघा आतमध्ये पण क्लीन झाली असणार, कारण की एवढं काळं पाणी निघालं की खूप जास्त. आणि हे बघूया आता, हे पण छान स्वच्छ झालेलं आहे. पूर्ण गाळ साचलेला होता इथे, आणि याच्यात सुद्धा गाळ साचलेला होता. हे सुद्धा छान स्वच्छ निघालं. हे बघा पूर्णपणे स्वच्छ निघालेलं आहे.
तर असा फायदा असतो त्या टब क्लिनिंगचा. करणनी काल छान मस्त आंबे आणले. काल कशाला, आजच आंबे आणले. आज आला तो गावावरून, तर त्या दिवशी पण आणले होते आणि आज दुसऱ्या झाडाचे आणले. म्हणजे हा वेगळ्याच प्रकारचा आंबा आहे. कोणचा आहे तो नाव नाही माहिती मला. तर याचा काहीतरी छान अशी रेसिपी करणार मी तुमच्यासोबत शेअर. मला आज नाही, उद्याला वगैरे बघते. आणि त्याला मी सांगितलेली होती माती, ते सुद्धा आणलेली आहे. थोडी तरी घेऊन ये म्हटलं. आणि माती आहे, ती ठेवते मी गॅलरीमध्ये. आणि या आंब्याचं छान असं काहीतरी करणार. काय करू? आंब्याचं काय पाहिजे करून? लोणचं. लोणचं नंतर टाकू. आता काहीतरी वेगळा पदार्थ खाऊ आपण छान. त्याला स्वच्छ करावं लागेल पहिले. तेवढे भांडी घासायचे आहे जेवणाचे, ते भांडी घासून घेते. आणि भांड्याचं टोपलं खाली करायचं आहे ते. आता शानू येणारच थोड्या वेळात ट्युशनवरून. पटकनच दिवस चालला जातो, माहिती नाही पडत. चला मग मंडळी, जेवण खाऊन झालेलं आहे. आणि आता करते मी आराम, कारण थोडं पोट खूप जास्त दुखत आहे आज माझं. तर मगापासून दुखणं चालू झालेलं आहे 5 वाजतापासून. सकाळीच मी म्हटलं की आजपासून ब्लॉग डेली टाकणार आणि काही दुखलं तरी ब्लॉग थांबवणार नाही आहे. पण मी थोडा रेस्ट केला मगाशी आणि ब्लॉग जे आहे ते काही शूट केलेलं नाही आहे. तर सकाळीच म्हटलं मी की काही दुखणं वगैरे असलं तरी पण मी ब्लॉग टाकणार. तर शेवटी ते दुखणं आलंच. आणि माहिती नाही काय आहे, तो माझ्या मागं चालूच राहते पण म्हणून चांगलं बोलावं लागतं आणि मग चांगलं होते. मी दुखण्याचं नाव घेतलं सकाळी संध्याकाळपर्यंत एक दुखण्याचं आहे. तर चला असो, आता करते मी आराम आणि भेटते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सकाळच्या. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय. आणि हो, प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्रायबर नाही वाढत आहे, काहीच नाही. जेवढे आहे तेवढेच सबस्क्रायबर आहे. पटापट प्लीज सबस्क्राईब करा, कारण की मला ना असं आता होत आहे. मगाशी आता होतं.